तुम्ही जसं बघितलात आता ही मूर्ती जी आहे ही मानवाकृती द्विभुज अशी मूर्ती आहे। ह्याच्या एका हातामध्ये विक्रोश खडक आणि दुसऱ्या हातामध्ये कणीपात्र आहे। नमस्कार, क्रिएटिव्ह प्रिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत दक्षिण कोकणातील एका जागृत अशा देवस्थानाच्या इथे। हे आहे श्रीदेव वेतोबा देवस्थान जे आहे आरवलीमध्ये। आरवली हे वेंगुर्ल्यापासून 12 ते 15 किलोमीटर आणि सावंतवाडीपासून अराउंड 20 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे। त्याचं आपण लोकेशन गुगल मॅप्सचं लोकेशन आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊच। तर हे दक्षिण कोकणातील पूर्ण फक्त आरवली या पंचक्रोशीतच नाही तर पूर्ण दक्षिण कोकणातला हा देव असा मानला जातो। ह्या देवाला जे नैवेद्य दाखवलं जातं हे केळीच्या घडांचं दाखवलं जातं। तर आपण आता इथून केळी घेऊन जाऊया।
देव वेतोबाचं दर्शन खूप चांगल्या पद्धतीत झालं आहे आपलं. तुम्ही जसं बघितलात आता ही मूर्ती जी आहे ही मानवाकृती द्विभुज अशी मूर्ती आहे. ह्याच्या एका हातामध्ये विक्रोश खडक आणि दुसऱ्या हातामध्ये कणीपात्र आहे. तर ह्या देवाचा जो जत्रा असते ही वर्षातनं 2 वेळा भरली जाते. एकदा कार्तिकेस आणि एकदा मार्गशीर्षमध्ये ह्या देवाची जत्रा भरते, जी की खूप मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात. त्यानंतर हे जे देवालय आहे, जे आपण जिथे मूर्ती बघितली ते देवालय अराउंड 1600च्या शतकामध्ये बांधलं गेलेलं आहे. आणि हा देवाचा जो आता आपण गाभारा बोलू शकतो किंवा पुढचं सभामंडप म्हणू शकतो, जिथे आपण आता बसलेलो आहोत तिथे अराउंड 2000 लोक बसू शकतात. हे एवढं मोठं असं मंदिर बांधलं आहे, जे की दुमजली मंदिर आहे. ते 1892च्या शतकामध्ये आणि 1900च्या ह्या शतकाच्या दरम्यान हे मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर अतिशय सुंदर आहे. आतमध्ये कलाकुसर पण आहे. काही ठिकाणी फोटोज किंवा पिक्चर्स आहेत जे काढले गेलेले आहेत. तुम्ही इथे आपण बघितलात ह्या सभामंडपाच्या इथेच कृष्णाच्या 8 रूपांची पिक्चर काढून ठेवलेले आहेत, चित्र काढलेली आहेत. जसं आपण म्हटलं ह्या देवाचा इथे सालई झाडाच्या 33 पानांचा प्रसाद लावण्याची एक वहिवाट किंवा प्रथा मानली जाते. आपण जसं आता आतमधून आलो तेव्हा तिथे आपण काही चांबड्याच्या चपला पाहिल्या. तर जसं आपण एंट्री केली, प्रवेश करताना आपण ह्या देवाला जो केळीच्या घडांचा जसा नैवेद्य दाखवला जातो तसंच इथे नवस जे बोलले जातात, तर हे चांबड्याच्या चपलांचे नवस बोलले जातात. म्हणजे आपण काही मागणं करतो आणि त्याच्यानंतर ते मागणं पूर्ण झाल्यानंतर ह्या देवाला चांबड्याच्या चपलांचा नवस दिला जातो. त्या चपलांची साईज खूप मोठी असते आणि कधीकधी त्या चपला ज्या आहेत चांबड्याच्या त्या लाखो रुपयाच्या सुद्धा असतात. त्या शिवून घेतल्या जातात, बनवून घेतल्या जातात खास या देवाला अर्पण करण्यासाठी. असं म्हणतात जी अर्पण केलेली जी चप्पल असते ती दुसऱ्या दिवशी येऊन बघितली किंवा 2-3 दिवसानंतर येऊन बघितली तर ती थोडीशी झिजलेली असते. तर इकडच्या लोकांची अशी श्रद्धा आहे की ती चप्पल घालून हा देव इथे फिरतो आणि आपलं रक्षण करतो. ह्या देवाची ख्यातीच आहे की हा रक्षण करणारा किंवा गावचा रक्षक म्हणून ह्या देवाला मानलं जातं. तर असा हा आरवलीचा देव वेतोबा. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.